मी मी म्हणेन तेवढ्याच ताकदीने तेवढ्याच जोशाने आज ते गोलंदाजी करतात. आज फिल्डिंगचा जर विचार केला तरीही त्यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. परंतु इथे तसे जर आपण नेरूळ संघाचा जर विचार केला तर हे दोन्ही जे बॅटर आहेत जे सलामीला आलेले आहेत अर्थातच सुशील आणि कुंदन यांना सुद्धा मी म्हणेन नक्कीच अनुभव आहे. खूप सारं क्रिकेट त्यांनी सुद्धा खेळलेलं आहे. जेव्हा आपल्या जवानीमध्ये जेव्हा आपण जेव्हा खूप यंग असतो तेव्हा मात्र यांनी आपला जोश तेव्हा दाखवलेला आहे. परंतु सध्या 40+ क्रिकेट खेळताना सुद्धा या खेळाडूंनी नक्कीच आपल्या संघासाठी चांगली खेळीपेश केलेली आहे. कित्येक सामने जर आपण पाहिलं तर नक्कीच या दोन्ही खेळाडूंवर नेहरूचा संघ अवलंबून जरी असला तरी त्यांची बदरी फळी सुद्धा चांगली खेळते. त्यांच्याकडे आहे तेवढं टॅलेंट आहे तेवढी प्रतिभा आहे. परंतु सध्या इथे पहिलं षटक हाताळण्यासाठी विजय भगत स्ट्राईकवर आपण हातातून निसटला आणि इथे मात्र एक पहिल्या विकेटचं जे पतन होता मात्र वाचलेलं आहे. म्हणजे बाल बचावला सुशील असं मी म्हणेन. आणि इथे एक धाव सुद्धा एका धावेने श्री गणेशा नेरूळ संघाची आणि एका धावेने अकाउंट सुद्धा ओपन मात्र झालंय ते सुशीलचं. पण स्ट्राईकवर यावेळेला येईल कुंदन. लेफ्ट हँड फलंदाज आपण पाहतोय. पुढचा बॉल विजय यांचा. कुंदन यांच्यासाठी यावेळेला हवेत बॉल आहे. ओ काय घडलं. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र झेल सोडला जातोय. थोडस कुठेतरी नक्कीच मी म्हणेन चूक झाली. यस्टनच्या मागे कीपर उमेश भोईर आहेत. धाव मात्र घेतलेली नाहीये कारण झेल होता. बाल बचावलेला आहे कुंदन पाटील. पुढचा बॉल चांगला बॉल परंतु परफेक्ट रडार मध्ये फेकून दिलंय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून 6 रन. काय फटका. स्टँडर्ड डिलेवर अगदी खडे फेकून दिलंय. लाजवाब बेमिसाल मॅक्झिमम आपण पाहतोय. पहिला षटकार. 2 चेंडूंचा खेळ झाला होता. एकच धाव होती. 2 झेल ड्रॉप झाले. परंतु बघा काय होतं क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही एखाद्या खेळाडूला जीवदान देताना तेव्हा काय उद्ध्वंस माजवू शकतो तो फलंदाज. कारण त्या फलंदाजाला माहीत आहे मला इथे एक संधी उपलब्ध करून दिली फिल्डरने यष्टनच्या मागे उमेशने आणि त्याचा मात्र प्रतिकार नंतर केला पुढच्या तिसऱ्या चेंडूवर आणि 6 धावा ठोकल्या. काय षटकार. लाजवाब फटका. अगदी मिडल ऑफ द बॅट. 6 रन आणि या 6 धावेनंतर धावसंख्या आहे 7 या आकड्यावर. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. खरं म्हणजे संधी उपलब्ध झाली होती. त्याचं सोनं करायचं होतं परंतु इथे झेल ड्रॉप झाला. त्यानंतर षटकार आला. कॉन्फिडन्स मात्र वाढला फलंदाजाचा आणि लो कॉन्फिडन्स झाला तो मात्र गोलंदाजाचा. इथे मात्र नक्कीच आता मात्र मी म्हणेन प्रेशर जे दडपण आहे ते गोलंदाजावर आलं. कारण फलंदाजाने पाहिलं की पहिल्या बॉलवर माझी विकेट होती. आता मात्र मी असं समजेन की मी बाद झालो होतो आणि त्याच दुसऱ्या बॉलवर मात्र हल्ला चढवला. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 7 धावा. यावेळेला बॉल उजव्या इष्टीच्या बाहेर पिच झाल्यानंतर जी लाईन आहे त्याच्या बाहेर बॉल गेलाय. बाहेर गेल्यानंतर पंचांनी रोशन कुंभार उर्फ पिंट्या अंपायरसाठी आपण पाहतोय त्यांना स्ट्राईक अंपायर आहेत. इथे बॉल गेला वाईडच्या स्वरूपात त्यामुळे 1 धाव ऍड होईल. 8 या आकड्यावर धावसंख्या आहे. ओ यावेळेला बॉल बॅटच्या बरोबर मी म्हणेन अगदी रडार मध्ये. 6 रन वन्स अगेन. हे आहे क्रिकेट. याला बोलतात क्रिकेट. जीवनामध्ये जेव्हा एखादी संधी तुमचा दरवाजा ठोकत असते ना तेव्हा त्या संधीला दरवाजा उघडून आतमध्ये घ्यायची असते. त्यांना जर दरवाजा बंद केला आणि सांगितलं जा रे बाबा रिटर्न तर मात्र हे असं घडू शकतं. संधी आली होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. त्यानंतर बघा काय घडू शकतं आणि काय झालंय मैदानात. तर 2 षटकार आलेत ते म्हणजेच कुंदन यांच्या बॅटमधून. धावसंख्या तब्बल आपण जर पाहिली तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 14 या आकड्यावर तब्बल आहे. चांगली फटकेबाजी आपण पाहतोय परंतु यावेळेला गोलंदाज
विजय यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा या बॉलवर फटका जर आलाय, परंतु पंचांचा इशारा येईल. अगेन अगेन 6 रन. 6 धावेनंतर धाव संख्या तब्बल 20 या आकड्यावर. काय घडतंय मैदानावर? एका बाजूला चांगली गोलंदाजी झाली होती, परंतु एका बाजूला फिल्डरनी सपोर्ट दिला नाही. त्याचा मात्र फायदा उठवण्याचा प्रयत्न अगदी यशस्वी झालाय कुंदन पाटील. काय मगाशी उल्लेख करत होतो याच दोन्ही फलंदाजांचा. पुन्हा एकदा संधी उपलब्ध. हवेत बॉल आहे. ओ फॉलो थ्रो मध्ये झेल घेतलाय. इथे मात्र दाखवून दिले 5व्या चेंडूवर. जरी 3 फटके मी एक मात्र पहिल्या चेंडूवर तुम्हाला गारद करण्याची संधी माझ्याकडून निर्माण केली होती, परंतु तिथे माझ्या फिल्डरने अपयश निर्माण केलं. परंतु इथे मात्र 3 षटकार लगावल्यानंतर मी तुम्हाला जरूर परतीचा प्रवास दाखवेन. तेच केलंय. स्वतः फॉलो थ्रो मध्ये झेल टिपलाय आणि इथे कुंदन पाटील यांची खेळी संपुष्टात येते. तब्बल आपण जर पाहिलं तर 20 या आकड्यावर पहिल्या विकेटचं पतन. 5 चेंडूंचा खेळ इथे झालेला आहे. शेवटचा बॉल होता, तर शेवट मात्र गोड केला या शेवटच्या बॉलवर. आणि येथे 20 या आकड्यावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा झालेल्या आहेत आणि पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळालं. डेंजर मॅन जो वाटत होता, जो धोका होता जीवगा 40+ या संघाला, त्याचा अडचण मात्र दूर केलाय. स्वतः फॉलो थ्रो मध्ये झेल टिपलाय विजय भगत यांनी. दिगंबर मोकल गोलंदाजी मार्कवर. न्यू बॅटर आपण पाहतोय. बॅटर सांगा. चंद्रकांत न्यू बॅटर. ओ इथे काय घडलंय? येस स्टँडवर फेक करण्याचा प्रयत्न झाला. खरं म्हणजे धोका निर्माण जरूर झाला होता सुशीलला, परंतु बाल बचावला. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. स्ट्राईकवर येईल न्यू बॅटर चंद्रकांत. चंद्रकांत म्हात्रे 1 डाऊन साठी. पुढचा बॉल दिगंबर मोकल यांचा. चांगला बॉल पिच झाल्यानंतर आत आणण्याचा प्रयत्न केला. इन स्विंग. या गोलंदाजाकडे बोटाची जादू आहे. फिंगर रोल करण्याची क्षमता आहे, कारण दोन्ही कट मारण्याची क्षमता आहे या गोलंदाजाकडे. इथे मात्र चंद्रकांतला थोडंसं जखडून जरूर ठेवलंय, थांबून ठेवलंय. पुन्हा एकदा चांगला बॉल. हवेत बॉल, परंतु थोडासा अडसर जरूर आहे. यष्टांच्या मागे डीच्या स्वरूपात एकदा मिळेल. एज लागल्यानंतर जरूर बॉल फ्लाइंग स्लिपमध्ये गेला. हवेत होता थोडा वेळ, परंतु नाही, कारण इथे थोडंसं अडचण आहे मागे यष्टांच्या. डीचं झोन असल्यामुळं त्यामुळे एकच धाव मिळेल. ते एका धावेने धावसंख्या आहे 22 या आकड्यावर. 22 लॉस ऑफ 1 विकेट. फ्लाइट दिलाय बॉल, परंतु क्षेत्ररक्षक नाही. गॅप शोधला. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. 4 रन्स. इथे लॉंग ऑफ तैनात आहे आणि आपण जर पाहिलं तर वायडिश कव्हर्सला जरूर तैनात होता. कव्हर्स मध्ये फिल्डर नव्हता, त्याचा बरोबर पुरेपूर फायदा उठवला. गॅप शोधला. जसा एखादा सुईमधून धागा काढतो ना, तसा मात्र इथे फटका आपण पाहिला. बॉल बरोबर 2 फिल्डरांच्या मध काढला आणि 4 धाव्यांसाठी चौकार. 26 या आकड्यावर धावसंख्या. पुढचा बॉल दिगंबर मोकल यांचा. शॉर्ट लेन अपील झालाय. पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने आणि OUT आउट. बाद व्हावं लागते चंद्रकांत यांना. चांगली गोलंदाजी, चांगला फटका आल्यानंतर मात्र परतावा लागतंय चंद्रकांत यांना. चंद्रकांत म्हात्रे एक फटका लाजवाब देखना. क्रिकेटचं मादक सौंदर्य पाहायला जरूर मिळालं, पण तदनंतर मात्र इथे लेग बिफोर LBW आउट व्हावा लागतंय. चांगली गोलंदाजी. मगाशीच उल्लेख केला होता या गोलंदाजाचा. कधी बिमर टाकण्यात यशस्वी ठरतो. बिमर होता कारण कट करतो हा गोलंदाज, लेग ब्रेक ऑफ ब्रेक करतो आणि मध्येच एखादा बिमर, म्हणजे अगदी तेच तर्रार. हा बघा आपण रिप्लाय मध्ये जर पाहिला तर अगदी
फ्लिपर ज्याला बोलतो तो हा मात्र बॉल होता त्यामुळं आणि हे फ्लिपर मात्र अनिल कुंबळे जरूर मारायचा. इथे मात्र तशीच आठवण करून दिली दिगंबर मोकल यांनी. परंतु स्ट्राईकवर आपण पाहतो न्यू बॅटर चारू दत्त 26 या आकड्यावर दुसऱ्या विकेटचं पतन. चारू दत्तला यावेळेला ड्राईव्ह केलाय स्ट्रेट टू फिल्डर आणि फिल्डर कोण आहे मगाशीच उल्लेख करत होते या गोष्टीची. 70 वय जरी असेल तरी मात्र नो डाऊट बॉलिंग आणि फिल्डिंग मध्ये या विजय भगत यांचा हात धरू शकत नाहीये. इथे तसंच बरोबर बॉल पिक केला वन बाउन्स फेक केली बॉलरच्या दिशेने. बॉलर बरोबर यष्ट्यांच्या तिथे तैनातच होता. कधी एकदा फेक करतोय कधी मी स्टंपवर लावतोय आणि तसंच झालं. तिसऱ्या विकेटचं पतन. धावसंख्या आहे 26 या आकड्यावर. इथे मात्र ब्रेक लावण्याचं काम जरूर मी म्हणेन दिगंबर या गोलंदाजांनी केलंय कारण 20 धावा तब्बल आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत. म्हणजे मी असं म्हणेन की संघासाठी एक चांगली गोलंदाजी सध्या बोनकोडीच्या या मैदानावर गोलंदाजी करताना दिगंबरने नक्कीच मी म्हणेन पेश केले. इथे आता मात्र तिसऱ्या षटकासाठी पाचारण केलंय गोलंदाजी मार्कवर अर्थातच महेश भगत गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या 26. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितीन पाटील. आता मात्र 3 फलंदाज बाद झालेले आहेत. जे सुरुवातीला आले होते सुशील त्यांना परतावा लागले. त्यानंतर कुंदन ज्यांना एक संधी उपलब्ध झाली परंतु 3 षटकार खेचले आणि संघाला चांगली सुरुवात एक मी म्हणेन स्टँड देण्याचं काम केलं सलामी देण्याचं चांगलं काम केलं कारण 26 धावा तब्बल त्या 3 षटकारामध्ये आपण पाहिल्या 20 धावा तब्बल आल्या पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर मात्र ब्रेक दिला शेवटच्या बॉलवर पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर दिगंबरला कर्णधाराने बॉल सोपवला त्याच्या हातामध्ये. त्याने मात्र त्याचा विश्वास सार्थक ठरवला आणि इथे 6 धावा देऊन 1 विकेट मात्र जरूर आपल्या संघासाठी प्राप्त केली. धावसंख्या आहे धावफलकावर सध्या 26 या आकड्यावर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तिसरे षटक मार्गाचं होईल परंतु या तिसऱ्या षटकासाठी पाचारण केलंय महेश भगत या गोलंदाजांना आणि या गोलंदाजाला सुद्धा नक्कीच चांगली कामगिरी करावीच लागेल कारण ज्या पद्धतीने दिगंबरने हे षटक हाताळलं आपल्याला सुद्धा तसंच षटक हाताळावं लागेल. परंतु इथे जर नेरूळ संघाचा विचार केला तर इथे मात्र दोन्ही बॅटर नवीन आहेत. एक चारू दत्त आणि दुसरे नितीन. या दोघांनाही चांगली कामगिरी करावी लागेल कारण इथे एक भागीदारी रचावी लागेल आपल्या संघासाठी. पहिला बॉल तिसऱ्या षटकातला ओ तेज तरार बॉल पंचांचा मात्र इशारा वाईडचा. पहिला बॉल दिशाहीन अगदी लाईन लेंथ भरकटलाय पहिल्या या बॉलवर महेश. पुढचा बॉल महेशचा. नितीन यांना ओ अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. गुल्लेंच्या स्पॉटवर बॉल अगदी तेज तर्रार यष्टांच्या मागे गॅदर केलाय यष्टीरक्षक उमेश भोईर. एक काळ गाजवलाय या फलंदाजाने फलंदाजी गोलंदाजी करताना. अष्टपैलू खेळाडू जीवगावचा गावदेवी जीवगावकडून प्रतिनिधित्व करताना परंतु यावेळेला 40+ प्रतिनिधित्व करताना हवेत बॉल आहे. बॉल मात्र उमेश यांच्या बरोबर मागे डीच्या स्वरूपात 1 धाव ऍड होईल. धावसंख्येत बदल होईल 28 या आकड्यावर. धावसंख्या सध्या पाहतोय तिसरे षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. एका बाजूला जिहुगाव तर एका बाजूला नेरूळचा संघ एकामेकासमोर लढत देताना आपण पाहतोय या बोनकोडीच्या मैदानावर. फुल टॉस बॉल स्ट्रेट टू फिल्डर आणि काय फिल्डिंग. ओहो इथे धोका निर्माण झाला आणि काय घडलं तर बॉल जाईल डीच्या स्वरूपात आणि 2 धावा. खरं म्हणजे दिगंबर यांनी बॉल चांगला अडवला. थोडासा बॉल निसटला धोका निर्माण झाला होता फलंदाज नितीन यांना परंतु बाल बचावले. 2 धावेनंतर धावसंख्या 30 या आकड्यावर. 30 लॉस ऑफ 3 विकेट्स. नेरूळ आफ्टर 2.4 बॉल्स. चांगला बॉल डॉट बॉल
कोणती धाव मिळत नाहीये सध्या. आपण जर पाहिलं तर नक्कीच मी म्हणेन पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्यानंतर या वेळेला मात्र थोडंसं थांबून ठेवलंय, जखडून ठेवलंय आणि हे कामगिरी करायची गरज होती. परंतु ओ काय बॉल, परंतु वाईटचा इशारा. थोडंसं आम्ही जर समोरासमोर असतं तर नक्कीच आम्हाला कळलं असतं की बॉल एक्झॅक्टली कुठे रिलीज झाला आहे, परंतु थोडंसं आम्ही अपोजिट आहोत त्यामुळे कळत नाहीये. जेव्हा अंपायर आमच्याकडे वळतात तेव्हा आम्हाला कळतंय की हा वाईड बॉल, परंतु तेच सरार आणि कीप चांगली झाली, किपिंग चांगली झाली यावेळेला. एक धाव ॲड झाल्यानंतर धावसंख्या धावफलकावर अजून एक डीच्या स्वरूपात धाव, म्हणजे धावसंख्या आता जर पाहिलं तर 32 या आकड्यावर तिसरे षटक मार्गस्थ आहे. अजून शेवटचा बॉल. सन्माननीय हनुमंत दळवी साहेबांचा जर विचार केला तर नेहमीच क्रिकेटची खूप आवड या व्यक्तिमत्वाला आणि नेहमीच आम्ही पाहतो. या वेळेला मात्र आपण पाहतोय बॉल डॉट जातोय, चांगला शेवट पाहायला मिळतोय तिसऱ्या षटकाचा. पहिल्या षटकामध्ये 20 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा 6 धावा. चांगली गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून, अर्थातच दिगंबर मोगल आणि त्यानंतर मात्र महेश भगत यांच्याकडून. सध्या नेरूळचा संघ जर आपण विचार केला तर सुरुवात चांगली झाली होती, परंतु तदनंतर मात्र संघ थोडासा आम्ही म्हणेन कुठेतरी कमी पडतोय. परंतु या पुढच्या षटकामध्ये हे स्लॉग ओव्हर आहे, शेवटचं अंतिम निर्वाणीचं षटक आहे. या षटकामध्ये नक्कीच आक्रमण चढवलं जाईल आणि ती गरज सुद्धा आहे कारण नेरूळ संघाला. कारण जर तुम्हाला चांगल्या धावाचं टार्गेट सेट करायचं असेल, एक चांगलं लक्ष तुम्हाला उपलब्ध करायचं असेल तर तुम्हाला इथे मात्र थोडीशी नक्कीच मी म्हणेन धावसंख्या चांगली उभारावी लागेल किंवा चांगले फटके लगावले जातील आणि त्याची अपेक्षा जरूर असेल संघाला. त्यांच्या संघाच्या मध्ये अर्थातच डगआउटमधून जे खेळाडू पाहतायत आज या सामन्याला, त्यांची नक्कीच इच्छा असेल की ते एक चांगली धावसंख्या उभारावी लागेल आपल्या संघाला. कारण गोलंदाज जरूर त्यांच्याकडे चांगले आहेत, कारण मागचा सामना जर आपण पाहिला ना तर चांगली गोलंदाजाच्या जोरावरच त्यांनी तो सामना दिव्यासारख्या एका तगड्या संघाला त्यांनी परतीचा प्रवास करून दिलेला. यावेळेला शेवटचा षटक हाताळण्यासाठी अर्थातच प्रेमनाथ पाटील गोलंदाजी मार्कवर. हा सुद्धा गोलंदाज चांगला आहे, परंतु तसेच चांगले 2 फलंदाज इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण पाहतोय चारू दत्त तर एका बाजूला नितीन. या वेळेला स्ट्राईकवर चारू दत्त आपण पाहतोय. धावसंख्या आहे 32 या आकड्यावर. शेवटचं षटक आणि पहिला बॉल. ओ दिशाहीन, कारण इथे काय झालंय तर नाही, कारण बॅट्समन पुढे गेला आणि लाईनच्या आतमध्ये हा बॉल होता, त्यामुळे इथे नक्कीच हा चांगला बॉल. डॉट बॉल आल्यानंतर धावसंख्या आहे 32. यावेळेला सुद्धा चांगला बॉल आपण पाहतोय. ऑन साईडला ड्राईव्ह केल्यानंतर एक धाव जरूर घेतली, फेक केली होती यष्ट्यांच्या दिशेने, परंतु नाही. तत्पूर्वी मात्र इथे कंप्लीट धाव एक झालेली आहे आणि 33 या आकड्यावर धावसंख्या आहे. येणारे 4 चेंडू शिल्लक असतील. पहिला बॉल आपण पाहिलं तर लाईनच्या आतमध्ये चांगला बॉल फेक केला होता, त्यानंतर दुसरा बॉल आपण जर पाहिलं तर चांगला, तिसरा फुल टॉस बॉल. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही, मॅक्झिमम 6 रन. फुल टॉस बॉल म्हटलं तर रविवारच्या दिवसाला ही मेजवानी दिली नितीन या फलंदाजाला आणि नितीनने तयार होता म्हणून म्हटलं शेवटचं जे षटक असतं ना ते स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर असते. डेथ ओव्हर म्हटलं तर तुमच्यावर आक्रमण चढवलं जातं, तुमच्यावर आक्रमण चढवलं गेलं. आता या बॉलवर फुलटॉस बॉल दिलात तुम्ही, मेजवानी दिलीत फलंदाजाला आणि 6 धावे नंतर 39 या आकड्यावर. थोडासा निराश जरूर आहे यशांच्या मागे. उमेश भोईर कानमंत्र जरूर देत आहेत, कारण ज्या पद्धतीने डीप स्क्वेअरच्या दिशेला आपण पाहिला षटकाराला, अगदी मी म्हणेन लिहिलं या बॉल आणि त्याला पार केलं. 6 रन. धावसंख्या नो बॉलची डिमांड झाली चेक करण्यासाठी. तिसऱ्या अंपायरकडे आपण चेक करा.
फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी म्हणजे हा बॉल काउंट केला जाईल. फक्त 6 धावा मात्र जरूर पाहायला मिळतात. चला मॅच चालू करा. फेअर डिलिव्हरी बॉल काउंट केला जाईल. 6 धावेनंतर 39 या आकड्यावर धावसंख्या आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. ओ चांगला फटका फिल्डर आहे. काय फिल्डिंग, लाजवाब फटका चांगला, तेवढीच लाजवाब फिल्डिंग, अतिशय देखणी फिल्डिंग पाहायला मिळाले मैदानाच्या आत. चांगला फटका परंतु चांगली फिल्डिंग. इथे बघा शेवटच्या क्षणाला बॉल एका हाताने अडवलं, अन्यथा चौकार पाहायला मिळाला असता. परंतु ज्या पद्धतीने चांगला फटका शोधला होता, अगदी बरोबर 2 फिल्डरांच्या मधोमध हा फटका आला होता. परंतु लॉंग ऑनला फिल्डर तैनात अर्थातच महेश भगत आणि त्यांनी हा बॉल स्टॉप केला. 2 धावेने 41 या आकड्यावर धावसंख्या आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या पहिल्या इनिंग्स मध्ये. शॉर्ट अप लेन, पॉइंटच्या वरून मारण्याचा प्रयत्न असफल. एक वाईटच्या स्वरूपात धाव, त्यामुळं इथे 42 या आकड्यावर धावसंख्या नेरूळ 40+ या संघाची. थेंबा थेंबा तळे साचे. थोडं एक एक धावही मात्र नक्कीच मी म्हणेन एक धावसंख्या चांगली उभारण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅटला आपण पाहतोय बॉलच्या वरच्या हिस्स्याला हा बॉल लागला. एज लागल्यानंतर मात्र यष्टांच्या मागे बॉल, त्यामुळे एकच धाव मिळेल. एका धावेने 43 या आकड्यावर धावसंख्या आहे. शेवटचा बॉल असेल या पहिल्या सत्रामधला, पहिल्या इनिंग्स मधला. उशिरा आलेले जोडलेले जे क्रिक लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक मायबाप आहेत त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांच्यासाठी सांगू इच्छितो, पहिली इनिंग आपण पाहतोय अर्थातच नेरूळ 40+ या संघाची पहिली इनिंग्स आहे. बॅटिंग आहे गोलंदाजी करताना जीवगावचा संघ. ड्राईव्ह ऑन साईडला आहे महेश भगत, फिल्डर तैनात. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी फेक झाले परंतु नाही. 2च धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धावेनंतर 45 या आकड्यावर धावसंख्या 45. 4 षटकांमध्ये आपण पाहतोय 46 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. 46 धावा म्हटलं तर तुम्हाला मी 11.50च्या सरासरीने धावा तुम्हाला इथे जमावल्या गेल्या पाहिजेत. म्हणजेच आपण जर पाहिलं तर 11.5चं इथे सरासरी आलेली आहे आणि त्या धावगतीने इथे तुम्हाला धावा जमवायला लागतील अर्थात जीवगाव 40+ संघाला. सारसोळे 40+ आणि तळवली 40+, दोन्ही संघनायक आपण माझा आवाज ऐकत असाल तर प्लीज आपल्याला विनंती आहे, आपण कृपया टॉस करण्यासाठी यायचं आहे. सारसोळे 40+ आणि तळवली 40+. चला दोन्ही संघनायक आपण यायचं आहे. माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोचत असेल तर माझ्या विनंतीला मान देऊन आपण लवकरात लवकर या. एका बाजूला आपण पाहणार आहोत उदय तांडेल असतील, एका बाजूला एका बाजूला कपिल पाटील, शशी मेहर, दत्ता मेहर. तर त्यांच्या विरुद्ध मात्र तळवलीचे जर आपण विचार केला तर चिंतामणी, त्यानंतर विनोद पाटील, योगेश पाटील, म्हणजे असे नामवंत खेळाडू एकामेकासमोर नक्कीच
उभे ठाकतील आणि एकामेकासमोर चांगली लढत देतील. खरं म्हणजे सारसोळेचा जर विचार केला तर दोन टीम्स आहेत. तर मागच्या हप्त्यामध्ये अर्थातच उदय तांडेल यांचा संघ दुसऱ्या स्थानावर होते आणि काल सुद्धा आपण जर पाहिलं तर सेमीफायनलमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. परंतु यावेळेला मी विनंती करतोय नेरुळ संघ आपण लवकरात लवकर या, फिल्डिंग लावून घ्या आणि जीवगाव 40+ आपण सुद्धा आपले दोन्ही बॅटर तयार ठेवायचे आहेत. येस, कारण ज्या पद्धतीने आपण इथे पाहतोय 40+ जेव्हा जेव्हा सामने आपण कोणत्याही मैदानावर पाहतो या नवी मुंबईच्या, तर तिथे मात्र नक्कीच वेळेचं बंधन पाळलं जातं. सांगायची खरं म्हणजे गरज भासतच नाही, कारण आज हे सर्व 40+, 50+, 60+, एवन की 70+ सुद्धा खेळणारे खेळाडू आपण पाहतो. खरं म्हणजे नवी मुंबई 40+चा जर विचार केला तर माननीय श्री प्रदीपजी पाटील साहेब संस्थापक अध्यक्ष आहेत 40+ संघटनेचे आणि त्यांच्या संकल्पनेतून ही संघटना उभी राहिली. म्हणजेच काय तर एक छोटंसं रोपटं त्याला मात्र खत पाणी घातलं गेलं त्यांच्या सर्व या नवी मुंबईचे जे जे सभासद आहेत त्यांनी, आणि ते रोपटं आज आपण पाहतोय बहरलेलं आहे. आज एक मोठं वृक्ष झालेलं आहे. आज याचीच या संकल्पनेची आज प्रेरणा घेत पूर्ण महाराष्ट्रभर आपण पाहतोय 40+च्या संघटना उभ्या राहिल्या आणि त्याचं मात्र मी खरं म्हणजे श्रेय देईन ते म्हणजेच नवी मुंबई 40+ या संघटनेला. खरोखर सॅल्यूट आहे या संघटनेला आणि एक चांगली शिस्तबद्ध संघटना आज उभी राहिली आणि त्याचंच आपण एक इथे पाहतोय. जी जडणघडण, ज्या गोष्टी, ज्या खेळ, ज्या स्पर्धा या इथे खेळवल्या जातात त्याच्यामध्ये काटेकोरपणे पालन केलं जातं. प्रत्येक गोष्टीचं कुठेही कमतरता भासत नाही. याचा आदर्श मात्र नक्कीच मी असं म्हणेन की येणाऱ्या काळामध्ये सर्व संघटना घेतील, या क्रिकेटच्या संघटना ज्या ज्या कार्यरत आहेत. परंतु चला लवकरात लवकर अंपायरना खास विनंती आहे, रोशन कुंभार आणि त्यांच्या जोडीला असलेले शंतनू पाटील. शंतनू पाटील आपण सर प्लीज आपण लवकरात लवकर दोघांनाही विनंती आहे आपण मॅच चालू करून घ्या. नवी मुंबईचे शिल्पकार आदरणीय सन्माननीय गणेशजी नाईक साहेब यांच्या अर्थातच मी म्हणेन त्यांचे ज्यांनी जो पदभार सांभाळलेला आहे, ज्या पदाचे ते मंत्री आहेत, वनमंत्री आहेत, आणि त्याच नावाने इथे ही स्पर्धा आपण पाहतो वनमंत्री चषक 2026. पुण्याचे एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज जर आपण पाहिलं तर नक्कीच या तर थोडंसं चर्चा झालीच पाहिजे, कारण ज्या माणसाने या नवी मुंबईला उभं केलं, ज्या व्यक्तिमत्वाने या नवी मुंबईचा सर्व मी असं म्हणेन तारणहार सर्वे सर्वा. कारण आपण पाहतोय आज नवी मुंबईला कोणत्याही जर आपण पाहिलं तर क्रीडांगण आहेत, अगदी तुम्ही जर पाहिलं तर गार्डन्स आहेत, पाणी मुबलक उपलब्ध आहेत. याचा सर्व मी म्हणेन श्रेय असेल कोणाला तर सन्माननीय आदरणीय श्री गणेशजी नाईक साहेब यांना. सन्माननीय आदरणीय गजाननजी दळवी साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. पहिला बॉल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रिलीज झाला, वाईडच्या स्वरूपात अवांतर एक्स्ट्रा धाव. पहिला श्री गणेशा एक्स्ट्रा या धावेने जीवगाव 40+ संघासाठी. आणि इथे मात्र पहिला बॉल वाईट फेकण्यात आपण पाहतोय नीलकंठ. बॉल हवेत. इथे दुसऱ्या आपण पाहतोय दुसरा बॉल जो पहिला वाईट होता परंतु दुसरा बॉल फेकला म्हणजेच पहिला बॉल हा मात्र चांगला इथे झेल देऊन परतोय. अर्थातच महेंद्र पाटील ज्याच्यावर अपेक्षा खूप होती, निराशा केली पहिल्या
बॉल जरी वाईड असला परंतु दुसरा बॉल मात्र इथे विकेट देऊन जातोय. तळवली आणि सारसोळी या दोन संघ दरम्यान आताच नाणेफेकीचा कौल झालेला आहे. टॉस झालेला नाहीये तर नक्कीच मी विनंती करतोय आदरणीय तर या ओव्हर नंतर आपण इथे टॉस करून घेऊ कारण सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सामना आहे चालू. तर पहिली विकेट्स आपण पाहतोय महेंद्र पाटील यांच्या स्वरूपात बाद झालेली आहे. उमेश भोईर वन डाऊन साठी पाचारण केलंय. स्ट्राईकवर आपण जर पाहिलं तर आता उमेश भोईर असेल, नॉन स्ट्राईकला प्रदीप भोईर. या दोन खेळाडूंवर नक्कीच अपेक्षा असतील कारण 46 धावा करावयाच्या आहेत. 45 धावा केल्या आहे नेरूळ संघाने परंतु 46 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला संघ अर्थातच दोन बॅटर आपण पाहिले. सलामीला आलेला महेंद्र पाटील आणि त्यांच्या बरोबरच प्रदीप भोईर परंतु यावेळेला मात्र महेंद्र पाटील यांनी निराश केले. 0 बाद झालेले आहेत परंतु उमेश भोईर यांच्याकडे क्षमता आहे, टॅलेंट आहे, वेळेला षटकार मारण्याची क्षमता या खेळाडूकडे. तो खेळाडू इथे स्ट्राईकवर परंतु निलकंठ यांची नक्कीच मी तारीफ करेन, प्रशंसा करेन ज्या पद्धतीने इथे गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. मगाशीच उल्लेख करत होतो मी या गोष्टीचा. हो चांगला बॉल यावेळेला मात्र आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न झाला परंतु फटका बरोबर बॅटवर बॉल आला नाही, फटका चांगला लागला नाही आणि बॉल जाईल फाईन लेगच्या दिशेला. डीच्या स्वरूपात एक धाव ऍड होईल. एका धावेने 2 या आकड्यावर धावसंख्या जीवगावची. सुरुवात चांगली करावीच लागेल कारण मगाशी मी या गोष्टीचा उल्लेख करत होतो कारण नेरूळ गावचा जो संघ आहे त्यांचे जे गोलंदाज आहेत त्यांची गोलंदाजी मात्र नक्कीच चांगली होते कारण मागच्या सामन्यामध्ये दिव्याच्या विरुद्ध त्यांनी मात्र डिपेंड केलाय. त्यांनी 39 धावा डिपेंड केल्या म्हणजे नक्कीच गोलंदाजी चांगली आहे या गोलंदाजांकडे. आणि इथे बघा तसंच घडलंय. हवेत बॉल यष्टांच्या मागे कीपर कोणतीही चूक करत नाहीये. बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं पतन पाहायला मिळतंय. उमेश भोईर बाद होत आहेत. धावसंख्या आहे धावफलकावर सध्या 2 या आकड्यावर. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. आपण घर बसल्या ही स्पर्धा अनुभवतोय, पाहतोय आणि या वाहिनीला मात्र आपण सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण एक चांगलं प्रक्षेपण, दर्जेदार प्रक्षेपण आपल्या समोर घेऊन आलेले आहेत. क्लिअरिटी हे या वाहिनीचं मी बडे नक्कीच यस क्रिक लाईव्ह या वाहिनीचं एक दर्जेदार प्रक्षेपण आहे त्यामुळे तुम्ही या वाहिनीला सबस्क्राईब करा. परंतु सध्या आपण येऊ या खेळाकडे वळतोय. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय तर 2 विकेटचं पतन झालेलं आहे. स्ट्राईकवर यावेळेला मात्र बिरजू भगत आपण पाहतोय. या खेळाडूने एक काळ गाजवला. व्ही शेपमध्ये खेळणारा खेळाडू जेव्हा जेव्हा खेळाडू तैनात असतात बरोबर त्यांच्या मधोमध गॅप शोधण्यात पटाईत असलेला हा खेळाडू इथे मैदानाच्या आतमध्ये. परंतु यावेळेला निलखंड या गोलंदाजाने कमाल केले. हो टच केलाय बॉल, फक्त दिशा देण्याचं काम केलंय. बॉलला दिशा दिली ती म्हणजे गली रिजन मध्ये आणि इथे एका धावेने 3 या आकड्यावर धावसंख्या. पहिल्या षटका आपण पाहतो पहिल्या षटकाचे 4 चेंडू झालेले आहेत म्हणजे पहिलं षटक जर पाहिलं तर थोडंसं बिबडेन नक्कीच अचूक टप्प्यावर इथे टाकलेलं आहे निलकंठ यांनी. समाजसेवक सन्माननीय आदरणीय वैभवजी पाटील यांचं आगमन स्वागत आहे सर आपलं. पुन्हा एकदा पुश केलाय बॉल, धीम्या गतीने टाकलेला व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. लेग करण्यात यशस्वी, त्यामुळेच थोडीशी दिक्कत होते, थोडंसं अडचण निर्माण होते फलंदाजांना मोठे स्ट्रोक खेळण्याची. इथे मात्र संधी दिलेली जात नाहीये, इथे खांदे खोलून दिलेले जात नाहीयेत. इथे जर आपण जर पाहिलं तर निलकंठ यांच्या नक्कीच मी म्हणेन यांच्याकडे खूप मोठा अनुभव आणि तो अनुभव इथे पणाला लावताना पेश करताना या बोरकडेच्या मैदानावर. ओ चांगला बॉल मात्र धीम्या गतीने अगदी आपण पाहतोय लेग बायचा इशारा येतोय, पायाला लागून बॉल जाईल यशांच्या मागे, त्यामुळे एकच धाव मिळेल. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 5 आणि त्यामध्ये 2 बहुमूल्य विकेट्स मात्र गमावलेले आहे जोगावच्या संघाने. आता येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये यस टॉस करून घेऊया मी विनंती करतोय. सन्माननीय गजाननजी दळवी साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा इथे कौल करायचा आहे, टॉस करायचा आहे सर आपण आपल्या शुभ हस्ते. आणि आपण पाहतोय तळवली
विपक्ष सारसोय या दोन संघादरम्यान ही नेक्स्ट लढत असेल आणि दोन्ही इथे कर्णधार आपण पाहतोय आमच्या या व्यासपीठावर टॉस करताना. टॉस केला जातोय आणि टॉस कोणाच्या बाजूला लागलाय? सारसोईच्या बाजूनी ते टॉस लागलेला आहे. अर्थातच टॉस जिंकलाय. लगेच आपला निर्णय कळवायचा आहे सर आपण. परंतु या दरम्यान आपण इथे सन्मान घेतोय. सन्मानी श्री गजाननजी दळवी यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावर आपण पाहतोय आणि सन्माननीय हनुमानजी दळवी यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार श्वाल आणि सुगंधित पुष्पगुच्छ देऊन यथोचित शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावर आपण पाहतोय. धन्यवाद. थँक्यू सो मच. परंतु मैदानामध्ये काय घडलंय तर सध्या दुसरे षटक मार्गस्थ आहे. दोन फलंदाज बाद झालेले आहेत आणि धाव फलकावर 7 या आकड्यावर बिरजू स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकला प्रदीप भोईर. परंतु गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय नितीन ज्याने एक षटकार खेचला होता. गोलंदाजी मार्कवर अष्टपैलू चमक दाखवताना ओ फटका बेमिसाल, चांगला फटका. 6 रन 6 धावांसाठी. मगाशी या गोष्टीचा उल्लेख करत होतो. याची चर्चा होती खेळाडूची. हा खेळाडू बरोबर गॅप शोधतो आणि गॅप मधून फटके मारणार हा तरबेज असलेला खेळाडू. यावेळेला बघा जिथे क्षेत्ररक्षण नाही आहे, जिथे फिल्डर तैनात नाही आहे, बरोबर हेरलं आणि जो बॉल बरोबर बॅटच्या रडारमध्ये होता, बॅटच्या खाली बरोबर पट्ट्यामध्ये होता, त्याला अगदी दिशा दिली ती म्हणजे कव्हरच्या दिशेला. अर्थातच आमच्या व्यासपीठाला सलामी दिली. षटकार आल्यानंतर धावसंख्ये बदल झालाय. 13 या आकड्यावर झेप घेतोय धावसंख्या. ओ काय फटका, काय घडले तर बॅक टू बॅक वन्स अगेन 6 रन षटकार. काय फलंदाजी, ही गरज होती कुठेतरी इथे एक चांगली भागीदारी रचण्याची आणि कुठेतरी एका फलंदाजाला एका बाजून अपेक्षा होती षटकार चौकार मारण्याची. ती पूर्तता करतोय बिरजू भगत. परंतु नितीन महागडा ठरतोय आणि अर्थातच आपण जर पाहिलं तर 19 या आकड्यावर 19 जुन्या बॉलची पूर्तता करा. नाही येस मॅच बॉल आलेला आहे. 19 या आकड्यावर झेप घेतले. सध्या जर आपण पाहिलं तर अजून 2 चेंडू अजून शिल्लक आहेत या दुसऱ्या षटकामध्ये आणि जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर तब्बल 27 धावांची आवश्यकता अजून आहे. 27 धावा येणाऱ्या 14 चेंडूंमध्ये. फुल टॉस बॉल प्लेसमेंट ऑफ साइडला फिल्डर तैनात आहे. 1 धावेसाठी जरूर कॉल दिला. दुसऱ्या धावेसाठी प्रदीप भोईर थोडीशी घाई करतायत परंतु इथे मात्र फिल्डर तैनात. चूस और चौकन फेक करेपर्यंत मात्र परतावा लागतंय कारण दुसऱ्या धावेसाठी डिमांड होतं. कॉल दिला होता बिरजूला, बिरजूने थांबवलंय. सेन्सेबल क्रिकेट, चांगला संवाद दोघांमध्ये पाहायला मिळाला. कारण तसं जर पाहिलं तर बिरजूने बरोबर सांगितलं की थांब, नाहीतर धोका मला निर्माण होईल कारण माझ्या बॅटमधून सध्या षटकार येत आहेत, मला इथे थांबावं लागेल. माझ्या टीमसाठी मला गरज आहे. 20 धावा सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं धावसंख्येत बदल झालेला आहे. धावसंख्या आहे 20 या आकड्यावर. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकामधला पहिल्यांदा फेस करतोय कारण आपण जर पाहिलं तर एका बाजूला मात्र पडझड चालू होती, त्याच्यातून सावरण्याचं काम केलं बिरजू भगतने. परंतु एका बाजूला मात्र बघ्याची भूमिका करत होता तो म्हणजेच प्रदीप भोईर. यावेळेला मात्र स्ट्राईकवर. पुढचा बॉल नितीनचा, शेवटचा बॉल. ओ चांगला फटका, हवेत बॉल आहे. 1 रन तर जरूर आलाय. दुसऱ्या धावेसाठी डिमांड होईल का? आणि 2 धावा कंप्लीट. 40+ म्हटलं तर थोडासा बॉल उशिरान जरूर येतो, त्याचा फायदा उचलण्याचा बिरजू आणि प्रदीपचा हा यशस्वी प्रयत्न. 2 धावेनंतर 22 या आकड्यावर धावसंख्या. येणार 12 चेंडूंमध्ये समीकरण आहे. 12 बॉल चेंडू 24 धावांची आवश्यकता. 12 बॉल आणि 24 रन्स. नीड 24 रन्स आहे
12 बॉल रिमाइनिंग. आपण पाहतोय ऐकतोय वनमंत्री चषक 2026 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा. तिसऱ्या षटकासाठी पाचारण केलंय. कर्णधाराने बॉल सोपवलाय अनंत या गोलंदाजाच्या हातात. अनंतला इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 12च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत. कुठेतरी ते धावा रोखाव्या लागतील. परंतु एका बाजूने जर विचार केला तर बिरजू मात्र नक्कीच इन फॉर्म आहे सध्या कारण 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत त्याच्या या खेळीमध्ये आणि त्याला इथे आपल्या संघासाठी काहीतरी करून दाखवण्याची गरज आहे. इथे हिरो बनण्याची जरूर संधी आहे परंतु इथे गोलंदाज त्याला सुद्धा हिरो बनण्याची संधी आहे. अनंत पहिला बॉल चपराक दिले चाबूक शॉट काय फटका. छेरन व्हॉट अ शॉट. स्क्वेअर कटचा हा फटका. स्क्वेअर कट म्हटलं ना तर गुंडाप्पा विश्वनाथ असू दे किंवा श्रीकांत कृष्णाचारी श्रीकांत असू दे यांची आठवण देऊन गेलेला हा फटका. काय चपराक दिली काय चापट जसा एखाद्याला कालाखाली मारावी ना तसं या बॉलला मात्र चापट मारली ती म्हणजेच बिरजूने. षटकार आल्यानंतर धावसंख्या तब्बल 28 या आकड्यावर. उजव्या इष्टीच्या बाहेर बॉल परंतु इथे चांगला बॉल पंचांकडे दाद मागितली गेली बिरजू भगत यांच्याकडून परंतु पंचांनी सांगितलं नाही. तीक्ष्ण नजर सटीक निर्णय. रोशन कुंभार यांच्याकडून आपण पाहतोय एका बाजूला पाटील सर तर एका बाजूला कुंभार सर. ओ मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मिस होतोय बॉल यष्टांच्या मागे. अगदी जशी पाणबुडी जावी ना एखाद्या खोल समुद्रातून खालच्या तळातून तसा हा बॉल मात्र निघून गेलाय. पाणबुडी बॉल असं मी म्हणेन आणि तसाच निघून गेला यष्टांच्या मागे. किपिंग सुद्धा चांगलं पाहायला मिळालं. बॉल निसटला नाहीये हातात गॅदर केलाय यष्टांच्या मागे किपरने. डॉट बॉल. ओ बॉल पुन्हा एकदा डॉट. षटकार आला पहिल्या बॉलवर. 3 डॉट बॉल आलेत. काय चाललंय किती चांगलं क्रिकेट मैदानाच्या आत. एका बाजूला एक षटकार पाहायला मिळाला परंतु दुसऱ्या बाजूने मात्र गोलंदाजी करताना कमबॅक करून दाखवलंय. याला बोलता जिद्द. ही आहे जिद्द. क्रिकेटमध्ये अनसर्टेनली गेम ऑफ चान्स काही घडू शकतं. अनिश्चिततेने घडलेला खेळ. 8 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. 8 बॉल 18 धावा. फटका हवेत आहे. ओ झेल सोडला गेलाय. ते मात्र दोन्ही फलंदाज मी म्हणेन चुकीचं काम करतायत. बॉलाकडे बघण्यापेक्षा धावत राहायचं हा कानमंत्र खरा म्हणजे असलं पाहिजे. कित्येक वेळा असं घडतं की आपण बॉलाकडे बघत राहतो झेल सुटला जातो आणि त्याच दरम्यान मात्र एकच धाव. एका धावेने 29 या आकड्यावर जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. येणाऱ्या 7 बॉलमध्ये 7 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 7 बॉल नीड 17 रन्स. प्रदीप स्ट्राईकवर. हा बॉल महत्वाचा आहे. मोठा फटका. काय केलंय ओ प्रदीपच्या बॅट मधून षटकार. व्हॉट अ शॉट. एक पाऊल पुढे. रिप्लाय मध्ये बघा तुम्ही काय पोझिशन बनवली आणि इथे बघा एक पाय पुढे आणि शेवटच्या क्षणापर्यंत नजर. 6 रन 6 चेंडूंमध्ये आता मात्र 11 धावांची आवश्यकता. खरं म्हणजे 11:30च्या सरासरीने धावा जमवायच्या होत्या कारण 46 धावांचं लक्ष आहे. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम त्यामुळे कंपल्सरी 11 धावा करणं गरजेचं असेल. आपण जर पाहिलं ना तर या सरासरी सध्या तरी गाठलेली आहे. आता मात्र 11:30ची जी सरासरी होती ती मात्र 11वर येऊन ठेपलेली आहे. म्हणजे शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये तुम्हाला 11 धावांची आवश्यकता जरूर असेल. नवीन गोलंदाज प्रदीप. शेवटचं षटक निर्वाणीचं अंतिम षटक. प्रदीपच्या बॅट मधून षटकार आला. ऐन वेळेला हा षटकार पाहायला मिळाला. कुठेतरी चांगली गोलंदाजी होत होती. थांबवण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या बॉलवर षटकार आला होता परंतु अनंत यांनी शेवटच्या बॉलवर मात्र थोडीशी चूक केली. मी म्हणेन बरोबर बॉल अगदी बॅटच्या रडारमध्ये टाकला आणि फेकून दिलं सरळ बरोबर मिड विकेटच्या डोक्यावरून. चेरन. यानंतर पहिला बॉल. 6-11ची गरज असताना
गॅप शोधलाय आणि पंचांचा निर्णय येणं बाकी असेल, कारण आम्ही जर पहिल्यांदा काही डिक्लेअर केलं किंवा बोललो गेलं तर आमची चूक ठरेल, परंतु इथे पंच शहानिशा केल्यानंतर निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. सर, निर्णय आपला आमच्यापर्यंत तुम्ही नक्कीच विकेटपर्यंत जाल आणि सांगाल यात शंका नाही आहे, परंतु काय एक्झॅक्टली निर्णय झालेला आहे तो आपल्यापर्यंत नक्कीच आपल्यापर्यंत आमचे अंपायर पोहोचवतील. कारण फटका चांगला होता, गॅप शोधला होता बिरजू भगत यांनी. बघाची या खेळाडूची मी चर्चा करत होतो, कारण गॅप शोधण्यामध्ये पटाईत असलेला आणि गॅपमधून मारण्यात पटाईत असलेला हा फलंदाज. इथे मात्र आपल्या संघासाठी काय घडले सर? चौकार. थँक्यू. चौकार आल्यानंतर धावसंख्या आहे किती? 39. आता जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. येणाऱ्या 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. काय क्रिकेट चाललंय मैदानाच्या आतमध्ये, काय खेळ चाललाय. एका बाजूला गोलंदाज वर्चस्व गाजवतो तर एका बाजूला मात्र फलंदाज सुद्धा वर्चस्व गाजून दाखवतोय. चांगला खेळ, कोणी जिंको कोणी हरू, परंतु इथे नक्कीच मी म्हणेन खेळ जिंकेल. फटका कुठे आहे? हो, इथे बॉल अडवला गेला, 1 धाव घेतली गेली. आता मात्र येणाऱ्या 4 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता. धाव संख्या आहे 40 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 4 बॉल आणि 6 धावा. 6 धावा 4 बॉल, 4 बॉल 6 धावा. समीकरण मैदानाच्या आत. काय घडेल? कारण ज्या पद्धतीने इथे गोलंदाजी सुद्धा चांगली केली जाते तर एका बाजूला फलंदाजी सुद्धा चांगली पाहायला मिळते. द्वंद्व आहे, लढत आहे, युद्ध आहे, परंतु इथे 1-1 धावेने मात्र तुम्हाला विजयापर्यंत पोहोचता येणार नाहीये. समाधानी जरूर गोलंदाज असेल. चांगली गोलंदाजी, उजव्या इष्टीच्या बाहेर खोलवर टाकलेला बॉल आणि अशा वेळेला चॉप करण्याचा प्रयत्न जरूर झाला. गली रिझन मध्ये बॉल गेला डीच्या स्वरूपात. 1 धाव ऍड झाल्यानंतर 41 या आकड्यावर. येणाऱ्या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये धावसंख्या जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. उजव्या इष्टीच्या बाहेर. आता मात्र 3 चेंडूंचा खेळ शिल्लक, 4 धावांची आवश्यकता. जसं बोलतात ना, अकाउंट मध्ये बॅलन्स कमी जर असेल ना तर तुम्ही खर्च कमी करा. इथे तुमच्या आधी धावा आता कमी आहेत आणि अशा वेळेला तुम्ही वाईड स्वेर टाकलात तर मात्र तुम्हाला नक्कीच अडचणीला सामोरं जावं लागेल. फटका बेमिसाल. हो, गोइंग 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 गॉन. 6 रन. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट बाय प्रदीप. काय फलंदाजी प्रदीपची. फिनिश करून टाकले, उद्ध्वस्त करून टाकले या सामन्याला. गेंद अगदी मी म्हणेन धोनी स्टाईलने समाप्त करून टाकले. काय फलंदाजी केले